ऑल जितके मला पाहते ऐकते त्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये परत एकदा माझा सलाम. आज मी जिवंत देवाचे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. आणि आज मी तुमच्याशी आपण देवाला काय देऊ शकतो या विषयावरती बोलणार आहे. अनेक लोक देवाला फूल, हार, अगरबत्ती, कोंबडा, बकरी अर्पण करतात. पण बायबल सांगतं स्तोत्रसंहिता 50:9 मध्ये तो देव म्हणतो की रानातले वनातले सर्व गुरेढोरे माझे आहे, आकाशात उडणारे सर्व पक्षी माझे आहे, सर्व फुलं, झाडं, फळं, अन्नधान्य सगळे काही माझं आहे. आणि तो देव म्हणतो जर मला भूक लागली तर मी तुम्हाला सांगेल का किंवा तुमच्याकडं मागेल का? जे त्याचं आहे ते तुमच्याकडं आणि माझ्याकडं तो कसं मागू शकतो? म्हणून तुम्ही आणि मी जिवंत देवाला काहीच देऊ शकत नाही. कारण जे काही आपल्याकडं आहे ते सगळं त्याने दिलेलं आहे. तुम्ही आणि मी फक्त आपल्या होठांद्वारे, आपल्या मुखाद्वारे त्या देवाचे आपल्या जीवनात त्याने जे जे चांगले काम केले त्याचे आभार मानू शकतो, त्याची स्तुती करू शकतो, त्याला गौरव देऊ शकतो. हालेलुया. बायबल सांगतं ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस तो जिवंत देव, सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या राजस्थानावरती बसेल आणि तो त्याच्या उजवीकडल्या लोकांना म्हणेल, अहो देवाच्या आशीर्वादित लोकांनो, तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये या. कारण ज्यावेळेस मी भुकेलो होतो त्यावेळेस तुम्ही मला खायला अन्न दिलं, ज्यावेळेस मी ताणलेलो होतो त्यावेळेस तुम्ही मला प्यायला पाणी दिलं, ज्यावेळेस मला आधार नव्हता त्यावेळेस तुम्ही मला आधार दिला, ज्यावेळेस मी निराश्रित होतो, बाहेर टाकलेला होतो त्यावेळेस तुम्ही मला घरात घेतलं, आश्रय दिला. त्यावेळेस हे देवाच्या उजवीकडचे लोक बोलतील की हे प्रभू, आम्ही कधी तुला निराश्रित किंवा भुकेला, उघडं नागडं, दुःखी बघितलं? त्यावेळेस प्रभू परमेश्वर बोलेल, ज्या रीती तुम्ही या अनाथाला, गरीबाला, टाकलेल्याला आधार दिला, खायला घातलं, विधवेला, त्या अर्थी ते सगळं तुम्ही मला केलं. आणि तो आपल्या डावीकडल्यांना म्हणेल, अहो शापित लोक हो, निर्दयी लोक हो, ज्यावेळेस मी भुकेलो होतो त्यावेळेस तुम्हाला खायला दिलं नाही, ज्यावेळेस मी निराश्रित होतो त्यावेळेस तुम्हाला आश्रय दिला नाही, तुम्ही माझी काळजी घेतली नाही. त्यावेळेस हे देवाच्या डावीकडले लोक म्हणतील की हे प्रभू, आम्ही तुला केव्हा निराश्रित किंवा उघडं नागडं किंवा आश्रय नसलेलं बघितलं आणि तुझी काळजी घेतली नाही. त्यावेळेस देव बोलेल, ज्या अर्थी तुम्ही अनाथाला, गरीबाला, टाकलेल्यांना, आजारी लोकांना मदत केली नाही त्या अर्थी ते तुम्ही मला केलं नाही. यामुळे जो सार्वकालिक नरक शैतान आणि शैतानाची सेना यांच्यासाठी तयार केलेला आहे त्यामध्ये सार्वकालिकासाठी पीडा भोगण्यासाठी तुम्ही निघून जा. म्हणून देवाच्या लोकांनो, मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही आणि मी जिवंत देवाला काहीच देऊ शकत नाही. फक्त आपल्या मुखाद्वारे देवाचे आभार मानू शकतो, त्याची स्तुती करू शकतो, त्याने आपल्या जीवनात केलेल्या एक एक कामांसाठी त्याला उंच करू शकतो, त्याच्यासमोर नतमस्तक होऊ शकतो आणि इतरांची मदत करून, गरीबाची, अनाथाची, टाकलेल्यांची मदत करून आपण त्या जिवंत देवाची सेवा करू शकतो. धन्यवाद.